हाय मैत्रिणींनो, रुचिरा खवयामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवूया मेथीचं पिठलं. त्याच प्रकारच्या भाज्या खाऊन आपल्याला कंटाळा येतो, तर कधी आपल्याला असं वेगळं काहीतरी चमचमीत वेगळ्या पद्धतीचे खायची इच्छा होते, तर आपण मेथीचं पिठलं करणार आहे. मेथीच्या भाजीमध्ये पण भरपूर फायदे, पचनक्रिया सुधारते. मेथीमध्ये डायबिटीजसाठी पण फायदा होतो आणि त्वचेसाठी पण फायदा होतो. वजन कमी करण्यास पण मदत होते आणि आणखी फायदे म्हणजे रोगप्रतिकारशक्ती पण वाढवते. असे भरपूर मेथीच्या भाजीत फायदे. आपण मेथी बटाटा करतो, मेथी मुगाची डाळ. आज आपण थोडीशी पद्धतीने मेथीचं पिठलं करूया. झटपट आणि कमी साहित्यात चमचमीत असं होणारे मेथीचं पिठलं करूया. तर मेथीच्या पिठल्यासाठी लागणारं साहित्य बघूया. ही मेथी भाजी घेतली आपण, बारीक चिरून घेतली आहे. टोमॅटो आहे, कांदा आहे आणि आलं, हिरवी मिरची आणि लसूण ठेचून घेतले आहे. आणि हे बेसन घेतले 4 चमचे आणि मीठ आहे, तिखट आहे आणि हळद आहे. आता आपण तेल तापत ठेवूया. तेल तापत ठेवलं आहे. आपण आता त्याच्यात कांदा टाकूया. एक मोठा कांदा घेतला आहे, तो थोडा छान परतून घेऊया. आपण 2 मिनटं त्याला कच्चेपणा जायचं तोपर्यंत परतून घेऊया छान. आपण त्याच्यात हे हिरवी मिरची आणि लसूण आलं ठेचून घेतलं ते टाकूया. ते परतून घेऊया 2 मिनटं. आलं लसूण आणि हिरवी मिरची वाटून टाकल्यामुळे भाजीला चव एकदम भन्नाट येते. तुम्ही असं अशा पद्धतीने ती करून बघा पिठलं. आणि आपण हे तिखट घेतले, बेडगी मिरची काही तिखट नाही आहे, तिखट टाकूया आणि हळद टाकूया आणि हलवून घेऊया. टोमॅटो आहे बारीक चिरलेले, ते टाकूया. चमचमीत चविष्ट असं पिठलं होतं हे. त्यात खाण्यात जरा वेगळं पण असलं की थोडं जेवण जास्त जातं. आता आपण त्याच्यात चवीनुसार मीठ टाकूया. आणि व्यवस्थित घालून घेऊ. तर आता आपण 2 मिनिटं झाकण ठेवूया. झाकण ठेवलं होतं ते काढूया. छान आपला तेल सुटले भाजीला. आता आपण त्याच्यात मेथी टाकूया. मेथी घेतली एक जोडी, ती टाकूया. आपण व्यवस्थित घालून घ्यायच्या. आता 2 मिनटं झाकण ठेवूया. हे बेसन घेतले 4 चमचे, त्याच्यात आपण टाकून अशी म्हणजे असं पातळ करून घेऊया. आता आपण असं पाणी टाकून अशी पेस्ट करून घेतली. म्हणजे असं केल्याने ना तुमचं बेसन शिजतं पण आणि गुठळ्या होत नाही आणि झटपट होतो, काही मेहनत नाही लागत. त्यामुळे अशा बेसन घ्याल, त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून असं सरभरीत तुम्ही करा, त्याच्यात गुठळ्या नाही राहत. मग झाकण काढून घेऊया. आता आपण हे बेसनामध्ये जे पाणी टाकलं होतं ते टाकूया. बेसनामध्ये पाणी टाकून 4 चमचे बेसन होतं त्याच्यात टाकलं. आता आपण याच्यात बेसन टाकले, आणखी थोडंसं पाणी टाकून बेसन टाकूया. व्यवस्थित घालूया आणि याच्यावर आपण आता झाकण ठेवूया. झटपट घरच्या साहित्यात होणारे हे पिठलं एकदम बघताच क्षणी खायचे इतकं छान होतं. आता आपण झाकण काढूया. छान आपलं मेथीचं पिठलं रेडी आहे. आता आपण ते प्लेटमध्ये काढूया. छान झाले. आपल्या त्याच भाज्या खायच्या कंटाळा येतात, कधी बदल म्हणून आपण हे आपलं मेथीचं पिठलं रेडी होईल. तुम्ही नक्की अशा पद्धतीने करून बघा. तुमच्या घरच्यांना लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांना आवडेल. तळलेल्या मिरच्या आणि कांदा आणि पिठलं आणि भाकरी असा मेनू एकदम जेवणात एकदम एका चपातीचे 2 चपाती भाकरी खाल. अशा पद्धतीने पिठलं करून मेथीचं पिठलं करून बघा. आणि माझ्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. लवकरच भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, आनंदित राहा, स्वस्थ राहा, हेल्दी राहा.